सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांचे सुपुत्र शुभम सदाफुले हे MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांची कृषी विभागात उपसंचालक या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली। सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांचे सुपुत्र शुभम सदाफुले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अर्थात MPSCची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत कृषी विभागात डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर या महत्त्वपूर्ण पदावर निवड मिळवली। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्याला प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर यांच्या हस्ते शुभम सदाफुले यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभम सदाफुले यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं कौतुक करत त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। सन्माननीय शुभमजी सदाफुले यांनी MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या ॲग्रिकल्चर ऑफिसर या डिपार्टमेंट अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 59वी रँक त्यांनी काढलेली आहे। त्याबद्दल समाजातून त्यांचं कौतुक होत आहे। आज बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सन्माननीय अजित बॉस गादेकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे। ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले साहेब यांचे सुपुत्र शुभम भैया सदाफुले यांनी जो MPSC अंतर्गत कृषी क्षेत्रातला जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्यांनी परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त केलेला आहे। एक समाजामध्ये एक चांगलं उदाहरण, एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी त्या ठिकाणी या परीक्षेच्या माध्यमातून घडवलेलं आहे। मी समाजातल्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना आव्हान करेन की खरंच शुभम भैयासारखं तुम्ही हे अविरत कष्ट घ्या, प्रयत्न करा आणि आपला समाज शिक्षणासोबत चांगल्या हुद्द्यावर जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा। हीच आजच्या या सत्काराच्या माध्यमातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी। नम्र या प्रसंगी प्राध्यापक प्रशांत गायकवाड आणि शांतकुमार साबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या सत्कार सोहळ्याला संयोजक प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, गजानन होटकर, विजय गादेकर, विशाल कांबळे, अमोल शिंदे, विशाल चंदनशिवे, आकाश गंटोल, गणेश तिकोटे, सुनील शिवशरण, अनुज गायकवाड, मल्लेश घागरे, राजन जेठी थोर, आदित्य चंदनशिवे यांच्यासह बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता। शुभम सदाफुले यांनी आपल्या यशाचं श्रेय आईवडिलांचं मार्गदर्शन, गुरुजनांचं सहकार्य आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना दिलं। त्यांच्या या यशामुळं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।